आरे कॉलनीमधल्या 50 वर्ष जुन्या रामा मंदिर सांस्कृतिक केंद्राच्या जागेवर कब्रस्तान बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विधानसभेत आमदार योगेश सागर यांनी केला। त्यावर मुंबई आणि राज्यात लँड जिहाद सुरू असल्याचा आरोप मग नितेश राणेंनी केलाय। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे असं आमदार अतुल भातखळकर म्हणतात। 70 वर्ष अगोदरचा आरे कॉलनी विभागामधील असलेला एक राम मंदिर आणि तो सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून कल्याण केंद्र म्हणून चालवली जाणारी जागा, त्या तिकडे होणारे वेगवेगळे सांस्कृतिक, शिक्षणात्मक, प्रबोधनात्मक असे कार्यक्रम, त्या जागेवरती हे जे आपण तुष्टीकरण म्हणतोय त्या तुष्टीकरणाच्या अंतर्गत घेतलेले निर्णय आणि त्या जागेवरती दिलेली स्मशानभूमीची जागा अध्यक्ष महोदय पूर्ण गैरकानूनी पद्धतीने केले। मुंबई असो महाराष्ट्र असो अशा पद्धतीचे लँड जिहाद ह्याला म्हणतात अध्यक्ष महोदय, जिथे अशा पद्धतीच्या हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचा हा फार मोठा षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय। आज मुंबईमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या ही 65% आलेली आहे, हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि त्याची मूळ कारण अध्यक्ष महोदय हे सगळे विषय आहेत। कुठे लव जिहाद करणं, कुठे लँड जिहाद करणं, अध्यक्ष महोदय असंख्य अन्य विषय आहेत जी मंत्री महोदयांना या निमित्ताने सांगेन। कुठे ग्रीन झोनच्या जमीनवर 4-4 माळ्याचा मदरसा बांधायचा, कुठे त्या भायखळ्यामध्ये उर्दू भवन त्या निमित्ताने बांधून ते जमीन बळकून टाकायचं आणि आपल्या पद्धतीची तिथे लँड जिहाद करायचा आणि तिकडचा हिंदू समाज तिथून पलायन कसा होईल अशा पद्धतीचे हे प्रयत्न होतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणामध्ये सब गोलमाल आहे भाई, सब गोलमाल आहे अशा प्रकारचा हा प्रकार आहे आणि हे क्लिअर कट लँड जिहादचा नमुना काय असतो आणि कशा मोक्याच्या जागा हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानाच्या अवतीभोवतीच्या जागा या बळकावून त्यातून लँड जिहाद करण्याचा कसा प्रयत्न केला जातो याचा एक नमुना आहे। प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये आहे। विधिव न्याय विभागाचा सल्ला घेऊन कुठच्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णतः दक्षता घेतली जाईल। आणि जी नितेशजींनी या ठिकाणी मागणी केली आणि योगेश सागर साहेबांनी देखील सांगितले की मागच्या 2.5 वर्षामध्ये सजेशन ऑब्जेक्शन न घेता देखील ही जागा देण्यात आलेली आहे, तर त्यावेळी ही जागा कशा पद्धतीने देण्यात आली याची सविस्तर चौकशी केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।